विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। विश्व 24 न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। डाळज नंबर 2 रस्ता खुला करण्याचा शासनाचा आदेश असताना देखील नायब तहसीलदार रिकाम्या हाताने परतले। शेतकरी नाराज, तारीख पे तारीख। डाळज नंबर 2 रहिवाशी नवनाथ निवृत्ती हागारे यांनी गट नंबर 25 व 26 मध्ये जाण्या येण्याकरिता रस्ता मिळावा यासाठी तहसीलदार इंदापूर यांच्याकडे अर्ज केला होता। यामध्ये त्यांनी श्री नानासाहेब धोंडीबा डोईफोडे व इतर 4 व्यक्तींनी पूर्वपार असणारा रस्ता अतिक्रमण करून मोडलेला आहे। त्यामुळे जाण्या येण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे। त्या ठिकाणी पर्यायी रस्ता देखील नाही। सदर जागेची प्रत्यक्षात पाहणी करून अतिक्रमण केलेला रस्ता खुला करून देण्यात यावा यासाठी अर्ज केला होता। या अर्जावरती 20 मार्च 2013 रोजी वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये तडजोडनामा झाला व यामध्ये गट नंबर 25 व 26 मध्ये अडवण्यात आलेला रस्ता अडथळे स्वखर्चाने खुले करून देण्याचे दोन्ही वादी प्रतिवादीकडून ठरले, परंतु दोन्ही वादी प्रतिवादी यांनी यावरती कोणतीही कारवाई केली नाही। त्यानंतर तहसीलदार यांच्याकडून मंडळ अधिकारी लोणी देवकर यांना रस्ता खुला करण्याचा आदेश देण्यात आला। यावरती दिनांक 24 फेब्रुवारी 2019 रोजी मंडळ अधिकारी लोणी देवकर यांच्या समक्ष बिगवन पोलीस स्टेशनचे पोलीस संरक्षण घेऊन मोजे डाळज नंबर 2 येथील जमीन गट क्रमांक 25 मध्ये गेले असता सदर चालू वहिवाटीचा रस्ता मोडून त्यामध्ये नानासाहेब धोंडीबा डोईफोडे यांनी ऊसाचे पीक घेतले असल्याचे दिसून आले व त्यांनी त्या क्षेत्रामध्ये अंदाजे 125 ते 150 फूट लांब अतिक्रमण केल्याचे दिसून आले। डोईफोडे यांनी पूर्वपार वहिवाटीचा रस्त्यावर ऊसाचे पीक घेतले असल्याने अर्जदार यांना रस्ता खुला करून देण्यात आला नसल्याचा रिपोर्ट मंडळाधिकारी यांनी तहसीलदार यांच्याकडे दिला। यावरती पुन्हा तारीख तहसीलदार यांच्याकडे ठेवण्यात आली व यावरती तहसीलदार यांनी सदरचा रस्ता हा पोलीस संरक्षणामध्ये खुला करण्यात यावा असा आदेश देण्यात आला। दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी नायब तहसीलदार हे डाळज नंबर 2 या ठिकाणी गट नंबर 25 मध्ये आले असता महत्त्वाचे म्हणजे गट नंबर 25 व 26 हे उजनी संपादित आज रोजी देखील असताना त्यामध्ये झालेली अतिक्रमण काढण्यासाठी शासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। दोन्ही पार्टी बरोबर चर्चा करून शासनाचा आदेश असताना देखील नायब तहसीलदार यांनी कोणतीही कारवाई न करता रिकामे हाती परतले। ते रिकामे हाती का परतले याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न निर्माण झाला आहे। विश्व 24 न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोनकांबळे, इंदापूर। विश्व 24 न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। 2 हॅलो 27 जुलै 2000 6 महिन्यापूर्वी जी ऑर्डर दिली मी आधी हे केलेलं आहे, अर्ज केलेला आहे। त्या अर्जाच्या आज तहसीलदार साहेब स्वतः आले, ते नायब तहसीलदार साहेब, त्यांनी कुठल्याही पद्धतीची शासकीय आदेशाची अंमलबजावणी व्यवस्थित न करता फक्त की दोघांचे समंजसपणाने ही केलं, बाकी दुसऱ्या काही गोष्टी केलेल्या नाहीत। त्याच्यामध्ये तुमची कवाची ऑर्डर आहे ती किती ऑर्डर 13/2015 आहे आणि शासकीय जागेतले आज रोजी ती उजनी संपादित आहे। उजनी संपादित असून हा ब्रिटिशांच्या कॅनलची ऑर्डर आहे, ही कुठल्याही गटात नाही आहे। तुमच्या ऑर्डर आतापर्यंत कोणाकोणाचे झाले ते 2 तहसीलदारचे ऑर्डर आहेत, संजय पवार साहेब आणि येवले साहेबांचे। 2 तहसीलदारचे ऑर्डर असताना सुद्धा आज रस्ता खुला झालेला नाही 10 वर्षात आणि ही माझी 27वी साधारणतः अर्ज करायची वेळ आहे टोटल। म्हणजे सतत अर्ज सतत त्या नोटिसा देऊन कंटाळलेलो आहे। काय असेल ते आता परत प्रयत्न करणार, बाकी तुम्ही आता पुढे काय करणार? पुढची भूमिका परत प्रशासनाला जागेसाठी परत अर्ज देणार 10 रुपयाच्या स्टॅम्पने, बाकी काय माझ्या हातात आहे। ठीक आहे, ओके, धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।